यांनी वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या विरोधात कारवाईची मागणी केल्यानंतर पहिल्यांदाच तुकाराम मुंढे यांनी त्यांची भूमिका मांडली आहे। एबीपी माझाशी बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले की एका प्रामाणिक अधिकाऱ्याला किती त्रास द्यायचा, मी नागपुरात काम करताना काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही, म्हणून माझ्या विरोधात वारंवार कट रचून त्रास दिला जातोय, अशी प्रतिक्रिया तुकाराम मुंढे यांनी दिलेली आहे। तर भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी तुकाराम मुंढे यांच्यावर निशाणा साधलेला होता, त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले होते। इतकंच नाही तर तुकाराम मुंढेंची माणसं मला फोन करून धमकी देत आहेत असाही आरोप केलेला होता। आणि त्यानंतर पहिल्यांदाच तुकाराम मुंढेंनी ही एक्सक्लुसिव्ह प्रतिक्रिया दिलेली एबीपी माझाकडे। आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहेत। रजत, हे अधिवेशन तुकाराम मुंढेंवरच्या या आरोपामुळे चांगलंच गाजलेलं होतं आणि त्यानंतर तुकाराम मुंढेंनी आता नेमकी काय प्रतिक्रिया दिली, नेमकं काय बोलणं झालं तुमचं? माधवी, तुकाराम मुंढे यांनी एबीपी माझाशी भेटून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। ते कॅमेरासमोर शासकीय नियमानुसार बोललेले नसले तरी त्यांनी भूमिका त्यांची मांडलेली आणि त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचा नागपुरातील जो अल्पावधीचा कार्यकाळ होता त्याच्यामध्ये त्यांनी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला, मात्र नागपुरातील काही लोकप्रतिनिधी त्यांना काम करू देत नव्हते आणि त्याचं कारण होतं की त्या लोकप्रतिनिधींची महानगरपालिकेमध्ये आधीपासून जी मनमानी सुरू होती त्या मनमानीच्या कारभारावर तुकाराम मुंढे यांनी लगाम लावलेली होती आणि त्यामुळे त्यांना वारंवार त्रास दिला जात होता। तेव्हाही त्यांच्यावर जे आरोप करण्यात आलेले होते त्या आरोपांची चौकशी झाली होती आणि त्याच्यामध्ये क्लीन चिट मिळाल्यानंतरही वारंवार तेच आरोप तुकाराम मुंढे यांच्यावर करण्यात आले। तुकाराम मुंढे यांचं म्हणणं आहे की एखाद्या प्रामाणिक अधिकाऱ्याचा किती छळ करायचा, एका प्रकारे मला मेंटल हॅरेसमेंट जी आहे ती नागपूरच्या माझ्या कार्यकाळामध्ये आणि गेले काही दिवसांपासून मला दिली जात होती। आणि सर्वात महत्त्वाचा आरोप त्यांनी लावलेला आहे की नागपूरच्या एका आमदाराच्या नातेवाईकाला त्यांनी महानगरपालिकेच्या नोकरीतून बेकायदेशीररित्या ती व्यक्ती महानगरपालिकेमध्ये नोकरी करत होती आणि त्याला नियमानुसार इन्क्वायरी करून तुकाराम मुंढे यांनी बडतर्फ केलं होतं आणि तेव्हापासूनच तुकाराम मुंढे यांच्या मागे अशा पद्धतीने आरोपांची एक मालिका सुरू करण्यात आलेली होती। आणि माझ्याकडे त्या संदर्भातले सर्व पुरावे आहे आणि गरज भासली तर ते पुरावे मी समोर आणेल, अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती तुकाराम मुंढे यांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केली आहे। नक्कीच। आणि आता तुकाराम मुंढेंची प्रतिक्रिया आल्यानंतर ज्यांनी त्यांच्यावर आरोप केले होते त्यांचं नेमकं काय म्हणणं हे जाणून घेणे तितकंच महत्त्वाचं असेल। रजत, धन्यवाद हे सगळं सविस्तर माहितीसाठी। तर आमदाराच्या नातेवाईकावर कारवाई केल्यानं माझ्या विरोधात षडयंत्र रचण्यात आलं असा आरोप तुकाराम मुंढेंनी केलेला आहे। कृष्णा खोपडेंवर त्यांनी निशाणा साधलाय, काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही आणि म्हणून माझ्या विरोधात अशा रीतीनं कट कारस्थान रचलं जात आहे, एका प्रामाणिक अधिकाऱ्याला किती त्रास देणार असा संतप्त सवालही तुकाराम मुंढेंनी उपस्थित केलाय। एबीपी माझाकडे तुकाराम मुंढे यांनी एक्सक्लुसिव्ह प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक पातळीवर मोठा निर्णय घेत पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर केलाय। बऱ्याच काळापासून रखडलेल्या भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदाचा पेच